स्थापकाय च सर्वधर्मस्वरूप अवतार वरिष्ठामक जननीं शारदां जगत् पादपद्मे तयो नमामि मुहुः नमः श्रेयतिरा एकादशो सच्चित्सुखस्वरूप्य आमिने तापः एक चल हार नारा एक मनुष्य तो जे हार बनवतो विभिन्न रंगाचे फुलं घेऊन आणि शक्य तितकं सुंदर हार गुंफण्याचा प्रयत्न करतो आणि विभिन्न रंगाचे फूल त्या हारामध्ये तो याचा प्रयत्न आपले भगवान श्रीरामकृष्ण तसेच एक फारच निष्णात हार गुंफणारे सर्व धर्म समन्वय आपण असं ऐकतो की भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या जीवनामध्ये विभिन्न धर्मांची आणि हिंदू धर्मामध्ये येणाऱ्या सर्व पंथांची साधना केली आणि त्यातून आपण हा विचार करतो की आपले ठाकूर किती म्हणजे सर्व धर्मात समन्वय करणारे तसंच सर्व धर्मांना सन्मान देणारे सर्व पंथांना सन्मान देणारे असे आहेत यात काहीच शंका नाही पण त्याचा अजून एक पैलू याची चर्चा आपण आज करणार आहोत आणि ते म्हणजे की भगवान श्रीरामकृष्णांनी आपले जे त्यागी शिष्य निवडलेत ते सर्व त्यागी शिष्य फार विभिन्न एका ज्याला म्हणूया की विभिन्न अंशातून त्यांचा जन्म झालेला तसे निवडले होते आणि ते सुद्धा त्यांचा एक सर्वधर्म समन्वयाचा एक फार मोठा प्रमाण आहे उदाहरणार्थ स्वामीजी स्वतः हे शिवाच्या अंशातून जन्माला आलेत त्याच्यानंतर योगीन महाराज अर्जुनाच्या अंशातून जन्माला आले होते निरंजन महाराज रामाच्या अंशातून जन्माला आले त्याच्यानंतर ब्रह्मानंदजी महाराज हे राखाल म्हणजे कृष्ण सखा होते प्रेमानंदजी महाराज राधाच्या अंशातून जन्माला आले होते आणि बलराम बसू हे चैतन्याच्या दलातले होते असं भगवान श्रीरामकृष्ण नमूद करतात वास्तूचं पण वचनामृतमध्ये तसंच शशी आणि शरद यांच्या संदर्भात जे उद्गार ते काढतात की हे भगवान ख्रिस्ताच्या दलातून हे आलेले आहेत स्वामीजी जे म्हणतात की ठाकूरांचं जीवनच म्हणजे पार्लिमेंट ऑफ रिलिजन्स आहेत तर पहा इथे आपल्याला बिलकुल स्पष्ट त्यांची त्यांची साधना तर आहेतच विभिन्न पंथांची पण त्यांनी जे शिष्यसुद्धा निवडलेत ते सुद्धा विभिन्न विभिन्न पंथातून धर्मातून निवडले 23 डिसेंबर 1885 रोजी एक फार सुंदर उद्गार आपल्याला ऐकायला मिळतात भगवान श्रीरामकृष्णाच्या मुखातून वचनामृतमध्ये ते म्हणतात की मला एक अलौकिक प्रत्यय म्हणजे एक विजन झालं आणि त्या विजनमध्ये मी बघितलं की शरद आणि शशी हे दोघंही ख्रिस्ताच्या दलातून आलेले आहेत स्पष्टपणे ते सांगतात तर याची एक प्रमाण म्हणजे आपल्याला असं पण मिळतं की लहानपणी जरी हे दोन्ही भाऊ फार आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते धार्मिक होते पण लहानपणापासूनच त्यांचा बायबलकडे एक विशेष आकर्षण होतं आणि परिवर्ती जीवनामध्ये आपण बघतो तर जेव्हा शारदानंदजी महाराज अमेरिकेत गेले होते तर घडलं असं होतं की ते जेव्हा रोममध्ये सेंट पीटर्स कॅथेड्रल एक मोठा चर्च तिथे जातात आणि त्यांना एक अभूतपूर्व समाधी त्यांना तिथे लाभते म्हणजेच त्यांना त्यांचं एक असं इंटरप्रिटेशन करतात की त्यांना त्यांचं पूर्व काही त्यांचं लक्षात आलं असो तर आज भगवान श्रीरामकृष्णांच्या
या एका अन्यतम पार्षद स्वामी शारदानंदजी महाराज त्यांची जन्मजयंती पण साजरी करत आहोत. आणि त्यांच्या स्वभावाचं जे वैशिष्ट्य, आणि वैशिष्ट्य म्हणण्यापेक्षा की सर्व साधूंमध्ये म्हणजे जे 16 त्यागी शिष्य आहेत त्याच्यामध्ये त्यांची एक फारच वेगळी ओळख, ते म्हणजे अत्यंत शांत स्वभावाचे, कोमल स्वभावाचे, मृदू स्वभावाचे, शालीन. त्यांना राग फार कमी येत असे, किंवा आला तरी ते स्वतःला फार अ, स्वतःवरती नियंत्रण ठेवू शकत असत. असे खूपच सद्गुण ज्याला म्हणतो, सद्गुणांनी भरपूर म्हणजे सद्गुण त्यांच्यामध्ये खूप भरलेले होते, असं म्हटलं तर काही अयोग्य होणार नाही. असे हे शारदानंदजी महाराज. यांच्या संदर्भात एक फारच एक वेगळी जी घटना घडली होती दक्षिणेश्वरी, म्हणजे जेव्हा ते एकदा ठाकूरांच्या भेटीला आले आणि तिथे इतर भक्त सुद्धा बसले होते, तर अचानक ठाकूर जाऊन त्यांच्या मांडीवर बसतात. आता दोन वेगळे-वेगळे त्याचा एक उल्लेख येतात. एका ठिकाणी असे त्यांच्या खांद्यावर बसतात, एका ठिकाणी उल्लेख आहे की ते त्यांच्या मांडीवर बसतात. असो, पण ते त्यांच्या म्हणजे आपण समजूया की खांद्यावरतीच बसलेत. आणि काही मिनिटं बसल्यानंतर नंतर ते उठून म्हणतात की बघत होतो की हा मुलगा किती वजन पेलू शकतो. आणि या घटनेचा संदर्भ असा लागतो की परिवर्ती जीवनामध्ये जेव्हा रामकृष्ण संघाची स्थापना झाली, तेव्हा 1, 2, 3 नाही, तब्बल 30 वर्ष रामकृष्ण संघाचे ते साधारण संपादक म्हणजेच जनरल सेक्रेटरी या पदाला त्यांनी विभूषवलं. आणि सुरुवातीच्या काळामध्ये विशेषतः जेव्हा रामकृष्ण संघाला आकार देण्याची आवश्यकता होती, तेव्हा फार कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता असे, तेव्हा हे कठीण कार्य स्वामी शारदानंदजी महाराजांनी त्या जीवनात केलं. त्यांचं पूर्वाश्रमाचं नाव शरदचंद्र चक्रवर्ती. 23 डिसेंबर 1865 रोजी त्यांचा जन्म झाला. वडिलांचं नाव गिरीशचंद्र चक्रवर्ती, आईचं नाव नीलमणी देवी. वडील एक फार मोठ्या त्यांचा एक व्यवसाय होता औषधांचा, ड्रगिस्ट हॉल अँड कंपनी, त्याच्यात त्यांची भागीदारी होती. आर्थिकरित्या जर बघितलं तर फार संपन्न हा परिवार होता. लहानपणापासून त्यांच्या जीवनामध्ये निस्वार्थ वृत्ती आपण ज्याला म्हणूया ती इतकी होती की एक घटना तिचा उल्लेख करणं फारच योग्य होईल इथे, की कॉलरा पसरला असताना कलकत्त्याला त्यांच्या शेजारी राहणारे काही एक गृहस्थ होते. त्यांनी आपल्या मोलकरीण जी तिला की कॉलरा झाला होता आणि तिच्याकडे कोणी लक्ष देणारं नव्हतं, तर त्या गृहस्थांनी काय केलं की तिला गच्चीवरती जाऊन देवाच्या भरोश्यावर सोडून दिलं. जसंच शारदानंदजी महाराजांना हे कळलं, तर मला आता कॉलरा हा संसर्गजन्य रोग असतो, पण त्यांना स्वतःला कॉलरा होईल, ते स्वतः आजारी पडू शकतात, मृत्युमुखी सुद्धा पडू शकतात, या कोणत्याही बाबीची चिंता न करता त्यांनी त्या मातेची सेवा केली. दुर्दैवाने त्या वाचू शकल्या नाही. पण शारदानंदजी महाराज इथेच थांबले नाही. तर त्या मातेचं अंत्यसंस्कार सुद्धा त्यांनी त्याची सगळी जबाबदारी स्वतः खांद्यावर घेतली आणि ते पार सुद्धा पाडली. यातून आपल्याला लक्षात येतं की लहानपणापासूनच फार निस्वार्थ सेवा आणि विशेष करून सत्वगुणाचे फार धनी आपले शारदानंदजी महाराज होते. असंच एक उदाहरण त्यांच्या म्हणजे आता एक घटनेवरनं आपण कोणाला असं ठरवू शकत नाही की यांच्या जीवनामध्ये निस्वार्थ सेवा बिलकुल खूप भरलेली आहे म्हणून. अवघं आयुष्य त्यांनी तसंच काढलंय. मी एक त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या काळात एक छोटीशी घटना मांडू इच्छितो. त्यातून आपल्याला सिद्ध होतं की सबंध आयुष्य त्यांनी या प्रकारेच रोगींची सेवा केलेली आहे. मायरवाडीमध्ये असताना होकानी नावाचे एक भक्त होते, पारसी. ते आपल्या मठमिशींशी निगडीत होते. त्यांना टीबी झाला होता आणि त्यांची सुद्धा विचारपूस करण्याकरता ते मध्ये-मध्ये जात असे. आणि एवढंच नव्हे तर टीबी तर किती संसर्गजन्य असतो आणि त्यावेळेस त्याला काही औषधसुद्धा नव्हतं. पण शारदानंदजी महाराज कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता ते त्यांच्या भेटीला जायचे, त्यांना स्पर्श करायचे
त्यांनी काही खायला दिलं तर निसंकोचपणे खायचे सुद्धा. त्यांचे सेवक याच्यावरती ते हरकत घ्यायचे, पण ते कोणत्याही प्रकारची ज्याला म्हणतो की असं एक दुरावा या रोगीशी, या रुग्णाशी करत नसे. तर यातून त्यांचं एका प्रकारचं एक निर्भयपणा आणि एक अ, निस्वार्थ वृत्ती ही आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. भगवान श्रीरामकृष्णांशी त्यांचा संपर्क होतो जवळपास 1883 ऑक्टोबरच्या त्या काळामध्ये. त्यांचा एक मित्र होते दोघा भावांचे, म्हणजे शशीभूषण चक्रवर्ती आणि शरदचंद्र चक्रवर्ती, हे दोघंही चुलत भाऊ. दोघांच्या ज्याला म्हणतो की संस्कार एकसारखेच. त्यांच्या एक मित्राच्या माध्यमातून कालीप्रसाद त्याचं नाव, त्यांच्या ध्यानात येतं की इथे दक्षिणेश्वरी एक फार मोठे संत राहतात. त्यांच्या भेटीला ते जातात आणि ठाकूरांच्या पहिल्या भेटीमध्येच ठाकूर ओळखतात की हे दोघं कोण आहेत. आणि आश्चर्य म्हणजे की पहिल्या भेटीतच त्या दोघांना त्याग आणि वैराग्याचे धडे भगवान श्रीरामकृष्ण देतात. हे मोठं एक आश्चर्याची घटना आहे. शारदानंदजी महाराजांच्या मनाची ठेवण कशी होती आणि त्यांच्या मनामध्ये किती उंच झेप घेण्याची एक ताकद होती, हे त्यांच्या एका घटनेतून आपल्याला लक्षात येतं. घडलं असं की भगवान श्रीरामकृष्ण आपल्या त्यागी शिष्यांच्या सोबत बसले होते आणि फक्त तिथे त्यागी शिष्यच होते, इतर कोणीच नव्हतं. आणि त्यावेळेस भगवान श्रीरामकृष्णांनी विचारलं प्रत्येकाला जे उपस्थित होते की सांग तुला काय पाहिजे. तर कोणी भक्ती, तर कोणी मुक्ती, तर कोणी मोक्ष, तर कोणी म्हणजे ईश्वराच्या रूपाचं दर्शन वगैरे वगैरे असं ठाकूरांपाशी मागणी केली. जेव्हा शारदानंदजी महाराजांचं त्यांची पाळी आली, तर तेव्हा ते म्हणतात की मला ईश्वराला कोणत्याही फॉर्ममध्ये म्हणजे कोणत्याही रूपात बघण्याची इच्छा नाही. सर्व भूतांमध्ये तोच एक ईश्वर विद्यमान आहे, अशी अनुभूती मला झाली पाहिजे, असं असं मला वाटतं. अशी माझी मागणी आहे. सर्व भूतांमध्ये तोच एक ईश्वर खेळत आहे, याची मला अनुभूती झाली पाहिजे. आता हे ऐकल्यानंतर भगवान श्रीरामकृष्ण प्रसन्न तर होतात, पण ते म्हणतात की अरे ते तर अध्यात्म जगताची सगळ्यात शेवटची गोष्ट. तर उत्तरासकट म्हणतात, "ते काही असो ठाकूर, पण मला तेच पाहिजे." आणि भगवान श्रीरामकृष्ण इतके प्रसन्न होतात या युवकाचं उत्तर ऐकून. ते म्हणतात, "ऐकची इच्छा जर झाली तर ते तसंच होईल." या घटनेच्या माध्यमातून आपल्याला हे लक्षात येतं की त्यांच्या मनाची ठेवण कशी होती आणि त्यांची झेप कुठपर्यंतची होती. त्यांच्या जीवनातले काही एक प्रसंग विशेष करून त्यांच्या जीवनामध्ये संन्यास जीवनाप्रती, त्यागाप्रती किती एक आकर्षण होतं आणि विशेष करून ठाकूरांची भेट त्यांची वरचेवर होत असे. ईश्वर लाभ हेच मनुष्य जीवनाचं उद्दिष्ट, हे त्यांना ध्यानात येत असे आणि त्याच्याकरता त्याग हा केलाच पाहिजे, हे त्यांच्या मनावरती इतकं ज्याला म्हणतो की दृढपणे उमटलं होतं, की एका घटनेतून लक्षात येतं. त्यांचं सारखं-सारखं जाणं ठाकूरांकडे त्यांच्या वडिलांना मुळीच आवडत नसे आणि त्यांना ती भीती होती, की हा मुलगा संसाराचा त्याग करेल. तर त्यांच्या मनात त्यांनी एक योजना आखली, की त्यांचे एक गुरु होते, म्हणजे त्यांच्या वडिलांचे एक गुरु होते. त्यांचं नाव होतं जगमोहन तर्कालंकार आणि ते फार निष्णात पंडित होते. तर त्यांनी काय केलं? त्यांनी असा एक कट रचला, की शरदच्या उपस्थितीमध्ये हे तर्कालंकार त्यांच्याकडे जातील, शास्त्रांवरती चर्चा करतील आणि आता माझे गुरु तर पंडित आहेत, ते ठाकूरांना हरवतील आणि हे जेव्हा माझा मुलगा बघेल, तर तो ठाकूरांना सोडून माझ्या गुरुकडे शरण घेईल, असा तो कट होता. आणि ठरल्याप्रमाणे तिथे शरद महाराज बसलेले आहेत, तर्कालंकार आलेत, वडील पण आलेत आणि काही चर्चा सुरू झाली. पण आता अवतार वरिष्ठ आणि तेही
अ, इतकी साधना म्हणजे सगळ्या पंथांमध्ये भगवान श्रीरामकृष्णांनी त्याच ईश्वराला त्यांना अनुभूती झालेली. त्यांच्या पुढे ते तर्कालंकार काय टिकणार? आणि एवढंच नव्हे, तर स्वयं तर्कालंकार हे इतके प्रसन्न झाले, इतके अभिभूत झाले, की त्यांनी शरद महाराजांच्या वडिलांना सांगितलं, की मी तुमच्या मुलाला काहीही सांगू शकणार नाही. किंवा तुमचा मुलगा भगवान श्रीरामकृष्णाच्या चरणीच राहू दे, त्यातच त्याचं कल्याण आहे." असं सांगून त्यांनी निरोप घेतला. म्हणजे तो कट पूर्णपणे फसला. त्याच्यानंतर त्यांच्या मनात अजून ती शंका होतीच आणि मुलाला परावृत्त कसं करायचं? तर त्याच्या काही दिवस ही घटना जी झाली तर्कालंकारची, त्याच्या काही दिवसानंतरच पुन्हा अ, शरद महाराज जेव्हा जातात भगवान श्रीरामकृष्णांकडे, त्यांचे वडील सुद्धा जातात आणि वडील थेट भगवान श्रीरामकृष्णांना म्हणतात, की "अहो, माझा मुलगा तुमचं खूप ऐकतो. तुम्ही त्याला सांगा ना जरा लग्न करायला." तिथे शरद महाराज स्वतः उपस्थित आहेत, ठाकूर आहेत आणि त्यांचे वडील आहेत. वडील काय विनवणी करतात आहे, की "तुम्ही माझ्या मुलाला सांगा लग्न करायला." तर लागलीच उत्तर देतात शरद महाराज, की "यांनी सांगितलं लग्न करायला, यांनी म्हणजे ठाकूरांनी, तरी सुद्धा मी लग्न करणार नाही. त्यांनी मला सांगितलं लग्न करायला, तरी सुद्धा मी लग्न करणार नाही." असे स्पष्टपणे ते सांगतात आणि उत्तरासकट भगवान श्रीरामकृष्ण त्यांच्या वडिलांना सांगतात, "ऐकलं? आता मी ह्याच्यात काही करू शकत नाही." म्हणण्याचा अर्थ काय, की त्या महापुरुषांना येणाऱ्या संपूर्ण मानवजातीला खरं अध्यात्म काय आहे? काय खरं धर्म आहे? हे जेव्हा त्यांच्या पुढे मांडायचं आहे, त्यांना दाखवायचं आहे, तर हे त्याची ही पूर्वतयारी होती. त्यागाशिवाय हे सर्व होऊ शकत नाही. तर भगवान श्रीरामकृष्ण या प्रकारे आपल्या शिष्यांना तयार करत होते. एक घटना आपण अजून बघूया. त्या घटनेच्या माध्यमातून आपल्याला हे ध्यानात येतं, की शारदानंदजी महाराज त्यांच्या जीवनामध्ये भगवान श्रीरामकृष्णांप्रती किती अगाढ श्रद्धा, भक्ती आणि शरणागती होती. ही घटना आपण काही दिवस आधीच चर्चा केलेली आहे. पण तरीसुद्धा आज त्यांची जन्मजयंती असल्याने ती घटनेचा पुनरुल्लेख करणं फार योग्य होईल. 1 जानेवारी 1886 रोजी कल्पतरू भगवान श्रीरामकृष्ण झाले होते. त्याची चर्चा आपण काही दिवस आधीच केली. आणि जेव्हा ही घटना घडली, तेव्हा सर्व त्यागी शिष्य जे उपलब्ध होते तिथे काशीपूरला, त्याच्यापैकी जवळपास सगळे विश्रांती घेत होते. का? आदल्या रात्री खूप रात्रपर्यंत ते जपध्यान करत होते. फक्त 2च शिष्य लाटू महाराज आणि शरद महाराज. त्यांनी बघितलं, की भगवान श्रीरामकृष्ण जरा बाहेर निघाले आहेत खोलीच्या. तर ही संधीचा लाभ घेऊन त्यांनी काय केलं, ठाकूरांची खोली स्वच्छ करणे, त्यांचा बिछाना उन्हात टाकणे वगैरे हे सगळं कार्य सुरू केलं. गच्चीवरनं ते सगळेजण बघत आहेत, की काय घटना घडत आहे. आणि इथे सगळ्या आनंदाचा बाजार लागलेला आहे. ज्या भक्तांना चैतन्य प्राप्त झालेलं आहे ते ओरडून सगळ्यांना बोलवत आहेत. तरी सुद्धा शरद महाराज किंवा लाटू महाराजांनी तिथल्या तिथेच ते उपस्थित आहे आणि त्यांची मुळीच इच्छाच झाली नाही, की खालती जाऊन आपण सुद्धा त्यांच्या कृपेचा लाभ घ्यावा. आणि या संदर्भात त्यांना जेव्हा विचारणा करण्यात आली खूप नंतर, की ही जेव्हा घटना घडली तेव्हा तुम्हाला असं वाटलं नाही का, की आपण सुद्धा जावं तिथे आणि तिथे गेल्यानंतर भगवान श्रीरामकृष्णाचा कृपालाभ प्राप्त करावं? तर त्याच्या उत्तरामध्ये काय म्हणतात पहा, हे उत्तर इतकं जबरदस्त आहे, त्यातून लक्षात येतं, की त्यांची किती श्रद्धा, भक्ती आणि शरणागती होती भगवान श्रीरामकृष्णांप्रती. ते म्हणाले, की ज्यावेळेस ही घटना घडत घडत होती, त्यांच्या जवळ जाण्याची इच्छा मुळीच झाली नाही आणि तशी इच्छा का व्हावी? ते उलटं प्रश्न विचारतात, तशी इच्छा का व्हावी? ठाकूर मला सर्वांपेक्षा, या जगामध्ये सर्वांपेक्षा प्रिय आहेत. तर मग आणि यात काही शंकाच नाहीये. म्हणजे यात काही शंकाच नाही, की ते मला सर्वात जास्त प्रिय आहेत आणि माझ्या उन्नतीकरता जे योग्य आहे, ते मला योग्य वेळेस देतीलच. भगवान श्रीरामकृष्ण मला या जगामध्ये सर्वात प्रिय आहेत
यात काही शंका नाही आणि माझ्या आध्यात्मिक उन्नतीकरता जे योग्य आहे ते योग्य वेळी देतीलच, यात मला मुळीच शंका नाहीये. तर मग मी त्यांच्याकडे जवळ त्यावेळेस का जावं आणि का मागावं? हां, ह्या वाक्यातून आपल्याला त्यांच्या ठाकूरांवरती किती भरोसा होता. आणि जर मला काही द्यायचं असेल, तर ठाकूर मला त्यांनी बोलावलं असतं किंवा आमच्यापैकी सर्वांना बोलावलं असतं, जे काही त्यांचं करायचं असतं. पण त्यांनी काहीच असं काहीच पुकारा दिला नाही, काहीच म्हणजे बोलावलं नाही, याचाच अर्थ काय आहे? आणि म्हणूनच शरद महाराज आणि लाटू महाराज तिथे उपस्थित असताना सुद्धा त्यांच्या मनात मुळीच इच्छा झाली नाही. म्हणजेच म्हणण्याचा अर्थ काय, की ती लीला जी झाली कल्पतरूची, ती विशिष्ट लोकांकरता होती एक. आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं, की या लोकांची कोणाचीही जायची जेव्हा इच्छा झाली नाही, तर याचाच अर्थ की यांना हा विश्वास होता, की माझ्याकरता जे काही योग्य आहे, माझ्या आध्यात्मिक उन्नतीकरता, ते मला योग्य वेळेस ठाकूर देणारच आहे. यातून त्यांची ठाकूरांवरती श्रद्धा, भक्ती आणि शरणागतीचा भाव हे आपल्याला स्पष्ट दिसून येतं. आपल्या संबंध आयुष्यामध्ये शारदानंदजी महाराजांनी भरपूर यात्रा केल्या आहेत. त्याचं सगळं डिटेल अकाउंट्स म्हणजे तपशील हे पुस्तकामध्ये उपलब्ध आहे. या छोट्याशा व्याख्यानामध्ये ते सगळं सांगणं थोडंसं अवघडच आहे. पण त्यातल्या काही एक महत्त्वाच्या 1-2 घटना ते तुमच्यापुढे मी मांडू इच्छितो. अनेक वेळा या प्रवासांमध्ये काय व्हायचं, की त्यांचं पैसे ठेवायचे नाही आणि एकदा गंगोत्रीच्या यात्रेला जात असताना पैसे पण नाही, बरोबर तुर्यानंदजी महाराज आहेत. रस्ता भरकटून गेलेले आहेत. 3 दिवस 3 रात्र उपाशी त्या सगळ्या जंगलामध्ये भटकत राहिले. वर्णनं अशी आपल्याला वाचायला मिळते, की एका ठिकाणी तुर्यानंदजी महाराजांना इतकी भूक लागली, की त्यांनी काही कवळ्या-कवळ्या जे गवत असतं ते खाण्याचा प्रयत्न केला, पण उलटी झाली आणि सगळं बाहेर पडलं. चौथ्या दिवशी त्यांना एक गाव दिसलं. त्यांच्याबरोबर वैकुंठनाथ सान्यालसुद्धा होते आणि हे थोडेसे यांची ताटातूट होते. थोडेसे पुढे जातात शारदानंदजी महाराज आणि आदल्या दिवशी ते एक संकल्प करतात. पहा, कधी-कधी यांच्या जीवनामध्ये अशा पण काही घटना घडतात. ही घटना मी सांगतोय, पण त्या प्रकारचे प्रयोग आपण न केलेलेच बरे असं मला वाटतं. पण भगवान श्रीरामकृष्ण त्यांचं कसं रक्षण करत होते किंवा त्यांच्याबरोबर कसे उपस्थित होते, हे द्योतक आहे ही घटना. कोणती? मी जी सांगणार आहे. की जेव्हा 3 दिवसाच्या उपवासानंतर म्हणजे तिसरा दिवस, तिसरी जी रात्र असते, दादानंदजी महाराजांच्या मनात एक एक ठाकूरांची परीक्षा घेण्याचा करता अ, एक विचार येतो आणि ते म्हणतात, की उद्या जर मला शिरापुरी जर मिळालं खायला, तर मी असं समजेन, की ठाकूर आमच्याबरोबर आहेत. 3 दिवस उपवास घडलेला आहे आणि चौथ्या दिवशी सकाळी त्यांना एक गाव दिसतं. पण तिथे थोडीशी ताटातूट झालेली आहे. तुर्यानंदजी महाराज आणि अ, वैकुंठनाथ सान्याल हे एका बाजूला गेलेले आहेत. त्याच गावात आहेत. तेवढ्यात असं होतं, की कोणीतरी त्यांना आवाज देतं, की "ओ महाराज, ओ महाराज, जरा आमच्या घरी या. आम्ही भिक्षा देऊ इच्छितो." तर बघतात ते एक सद्गृहस्थ बोलून राहिलेत. तर शारदानंदजी महाराज लागलीच म्हणतात, की "अहो माझ्याबरोबर अजून 2 जण आहेत." तर ती व्यक्ती म्हणते, की "महाराज आधी आपण ग्रहण करा. त्यांच्याकरता मी तुम्हाला देणार सुद्धा आहे. काही काळजी करू नका." तर शारदानंदजी महाराज आश्वस्त होतात आणि जेव्हा त्यांच्याकडनं भिक्षा ग्रहण करतात, तर आश्चर्य म्हणजे की अक्षरशः ती व्यक्ती शिरा आणि पुरी त्यांच्याकरता घेऊन येईल. आणि हे बघितल्यानंतर ते एकदम हतप्रभ होतात. त्यांना आनंदसुद्धा होतो. खूप भावनाशील सुद्धा होतात. स्वतः ती भिक्षा ग्रहण करतात आणि मग विचारतात, की "अहो, तुम्ही माझ्या 2 सवंगडीकरता सुद्धा देणार आहात?" तेव्हा ते सद्गृहस्थ म्हणतात, की "नाही, नाही. हे फक्त तुमच्याकरताच होतं." आता हे असं का घडलं, तर त्याच्या तपशिलात मी जात नाही. पण फक्त हे सांगण्याचं घटना मुद्दाम का सांगितली आपल्या पुढे बंधू हे सांगण्याचं उद्दिष्ट फक्त एवढाच, की त्यांच्या मनात हा प्रश्न आला आणि भगवान श्रीरामकृष्ण हे उपस्थित त्यांच्याबरोबर आहे, ही त्याची पावती. भगवान श्रीरामकृष्ण तुमच्यासोबत सुद्धा आहेत, माझ्यासोबत सुद्धा आहेत. पण असली काही परीक्षा आपण
घेणं म्हणजे आपण आपल्या भक्तीला कुठेतरी कमकुवत करत आहोत, असं माझं वैयक्तिक मत आहे. तर अशा प्रकारचे प्रयोग आपण न केलेलेच बरे, असं कुठेतरी मला मुद्दामून असं वाटतं. अजून एक फार मजेशीर घटना घडली होती, की ऋषिकेशच्या जवळ एक नीलकंठ महादेव म्हणून एक जागा आहे, की भगवान शिवानी जेव्हा विषप्राशन केलं समुद्रमंथनानंतर, तर ते त्याचं दाहकता कमी करायला त्यांनी तिथे साधना केली होती. तर ती जागा नीलकंठ त्याला म्हणतात. अजूनही ती जागा आहे. आणि ऋषिकेश्वरनं हे दोघेही निघाले. म्हणजे कोण-कोण? तुर्यानंदजी महाराज आणि शारदानंदजी महाराज. दर्शन घेतल्यानंतर येता-येता अंधकार झाला आणि आता रस्ता भरकटून गेलेले आहेत आणि ती जागा म्हणजे त्यावेळेस तिथे खूप श्वापद होती. आता दोघांना असं वाटलं, की काय होईल आणि काय नाही काही सांगता येत नाही. दोघांनी ठरवून निर्णय घेतला, की आपण वेगळ्या-वेगळ्या रस्त्याला जाऊया. का? आपण जर बरोबर गेलोत आणि बरोबर गेल्यानंतर समजा असं झालं, की काही श्वापदं आली, तर आपण दोघेही मृत्युमुखी पडू. मृत्यूला घाबरत नव्हते. पण भगवान श्रीरामकृष्णांचं कार्य पुढे न्यायचं आहे. आपण जर वेगळ्या-वेगळ्या रस्त्यावरती गेलो आणि श्वापदा आलीत, तर कमीत कमी एक मृत्युमुखी पडेल, एक तरी वाचेल. पहा, काय निष्ठा भगवान श्रीरामकृष्ण त्यांच्या कार्याप्रती. आणि तसं ठरल्याप्रमाणे दोघे जण वेगळा रस्ता घेतात आणि वेगळा रस्ता घेतल्यानंतर काही दूर चालल्यानंतर तुर्यानंदजी महाराजांना एक छोटीशी एक झोपडी सापडते आश्रमसारखी आणि ती रात्र तिथे ते घालवतात. त्यांच्याबरोबर वैकुंठनाथ सान्याल सुद्धा असतात आणि शरद महाराज दुसरा रस्ता धरतात. सकाळ जेव्हा उजडते, तेव्हा आता हे दोघेही निघतात, की चला आपण आता शरद महाराजांना शोधूया. तर ते शोधता-शोधता त्यांना दिसतं असं, की एका मोठ्या खडकावरती शरद महाराज बसलेले ध्यान करत आहे. हे बघून तुयाजी महाराजांना खूप आश्चर्य होतं. जेव्हा त्यांचं ध्यान भंग पावतं, त्यांना विचारतात, की "का हो तुम्ही काही म्हणजे आसरा नाही शोधला का? रात्रभर इथेच ध्यान करत बसला का?" तर तेव्हा शरद महाराज उत्तर देतात, की "हो, मी काही दूर पायी चाललो शोधामध्ये, पण मला असं वाटलं, की जेव्हा मृत्यू इतकी निश्चित आहे, मृत्यूसारखी निश्चित गोष्ट या जगात काही नाही, तर मग का नाही जे काही वेळ हातात आहे, तर ठाकूरांचं नावच घेणं योग्य होईल आहे. तेच करणं योग्य होईल आहे आणि म्हणून मी ते आसरा शोधण्याचा तो जे काही प्रयोग किंवा ते कार्य ते सोडलं आणि हे खडक सापडलं. मी याच्यावरती ध्यान करायला बसलो. हे पहा, यांच्या साधका जीवनाचा एक ॲटिट्यूड किती एक वेगळा आणि किती प्रेरणादायी असतो, की जेव्हा मृत्यू किती निश्चित आहे जीवनामध्ये, तर मग वेळ वाया न घालवता का नाही ठाकूरांचं नावच घ्यावं? हा विचार करून ते संपूर्ण रात्र तिथे घालवतात ठाकूरांच्या नामस्मरणात. आपण आत्ताच चर्चा केली, की अत्यंत शांत, सौम्य, एक कंपोज्ड पर्सनॅलिटी. तर याला मराठीत मी काय सांगू मला काही लक्षात येत नाहीये. म्हणजे कधी पण एक एक त्याच्या जवळचा अर्थ म्हणजे प्रतिक्रिया न देणारे. साधारणपणे आपण कसं करतो, की आपल्या जीवनात अवतीभोवती ज्या घटना घडतात, आपण बिलकुल इमिजिएट कोणताही एका सेकंदाचा वेळ न घालवता प्रतिक्रिया देत असतो. पण शारदानंदजी महाराज हे अत्यंत शांत स्वभावाचे आणि फार लवकर प्रतिक्रिया न देणारे असे म्हणजे सगळ्या 16 शिष्यांमध्ये त्यांच्या संदर्भात असं म्हणायचं की स्वामीजी कौतुकाने म्हणायचे की "देअर इज ब्लड ऑफ फ्रॉग इन द वेन्स ऑफ शरद." म्हणजे या शरदच्या रक्तवाहिनीमध्ये मेंढकाचं किंवा ज्याला म्हणतो ना की पेले माछे म्हणतात. एक तो टिपिकल शब्द आहे पश्चिम बंगालचा. पेले माछ एक प्रकारची तो मासा असतो. त्याचं रक्त आहे का? कारण की तो मासाला जर हात लावला आपण, तसं तो छटपट-छटपट कधी करत नाही, असं म्हणतात. तर हे शारदानंदजी महाराज सुद्धा कधी रागवायचे नाही. त्यांच्या जीवनामध्ये फक्त ते एकदाच रागवले, खूप प्रचंड रागवले होते. त्याचा रेकॉर्ड फक्त एकदाच आहे आणि तो म्हणजे तो सुद्धा मी तुमच्यापुढे मांडू इच्छितो आणि ते म्हणजे काय झालं होतं, की जेव्हा 1920 साली माताजीने देह ठेवला आणि बेलूर मठामध्ये माताजींचा अंत्यसंस्कार झाला,
तेव्हा गंगेच्या पलीकडे खूप वृष्टी होत होती आणि जिथे माताजीचा अंत्यसंस्कार सुरू होता तिथे मुळीच वृष्टी होत नव्हती. हे एक फार आश्चर्यकारक एक घटना तेव्हा घडली होती. आणि जसंच ते अंत्यविधी पूर्ण झाले, झप 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 करून तिथे खूप जोरात पाऊस, म्हणजे गंगेच्या या काठी जिथे माताजींचं मंदिर आहे. आणि जसंच ती अग्नी शांत झाली, तिथे उपस्थित सर्व लोक धावले माताजींच्या अस्थी घेण्याकरता. आणि हे बघून शरद महाराज खूप म्हणजे अस्वस्थ झाले. फक्त एक वाक्य म्हणाले की पहा, हे माताजींची म्हणजे साक्षात त्याला म्हणतो की जगतजननी आहे, अवतारिणी आहे. आणि जर तुम्ही अस्थी घेऊन जाल आणि हिची सेवा आणि पूजा व्यवस्थित झाली पाहिजे, नाही तर तुमच्यातून सेवा अपराध घडणार आहे. तर न्यायाच्या आधी 10दा विचार करा. आणि त्यावेळेस खूप द्वेषाने ते बोलले. त्यावेळेस मग उपस्थित लोकांनी त्यांची ती चूक लक्षात आली आणि ज्यांनी ज्यांनी जे काही अस्थी उचलल्या असतील तेच ठेवल्या. आणि त्या सगळ्या अस्थी महाराजांनी गोळा केल्या. आता कोणी नेल्या पण असतील तर माहीत नाही, पण असं त्यावेळेस ते खूप अस्वस्थ झाले होते. आणि आपला तो राग तो त्यांनी बिलकुल स्पष्टपणे प्रकट केला होता. पण बाकीच्या वेळेस कधी पण त्यांना कधी राग यायचा नाही. स्वामीजींच्या बरोबरची एक घटना तर खूपच बोलकी आहे. इतकं काही बोलण्यासारखं आहे म्हणजे या सगळ्या चरित्रांबद्दल आहे, पण वेळेची आपली मर्यादा आहे. पण आता मी त्या सगळ्या घटनांकडे न जाता दोन महत्त्वाचे एक पैलू त्यांच्या संदर्भात मांडून मग आपण तिथे वाणीला विराम देऊ. आध्यात्मिक संघटनेमध्ये जे प्रशासन सांभाळतात त्यांना मानसिक त्रास सोसा, आणि त्यातून रामकृष्ण संघाचे जनरल सेक्रेटरी खूप डोकं थंड ठेवून, म्हणजे काय बोलतात ते हे सुद्धा खूप समजून उमजून शब्द उच्चारायचे. का? कारण की त्यातून साधूंवरती, ब्रह्मचार्यांवरती, भक्तांवरती काय परिणाम होईल काही सांगता येत नाही. त्यातून ते रामकृष्ण संघाचे जनरल सेक्रेटरी, उद्बोधनचे अध्यक्ष म्हणजे मायरवाडीचे, माताजींचे पर्सनल अटेंडंट, नाना प्रकारचे भक्त येतात ते त्यांच्या नाना प्रकारच्या डिमांड्स शांतपणे उत्तर द्यायचं. या इतक्या याच्यामध्ये स्वतःचा मेंदू शांत ठेवायचं आणि विशेष करून लीला प्रसंग लिहिण्याचं कार्य त्यांनी त्याच वेळेस केलेलं आहे. पण असं इतकं असून सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये प्रेमाची काही कमी नव्हती. एक घटना फार बोलकी त्यांच्या जीवनातली जी माझ्या स्मरणात येत आहे. त्यावेळेस उमानंदजी महाराज नावाचे एक साधू होते आणि त्यांचं महाराजांप्रती खूप प्रेम होतं. त्यांनी एक पत्र टाकलं, ते वृंदावनला तेव्हा त्यांची पोस्टिंग होती, की मला आपल्या दर्शनाला यायचंय, माताजींच्या दर्शनाला यायचंय, तर मी तिथे येत आहे. क्षमा करा तेव्हा माताजी नव्हत्या. मी आपल्या भेटीला येत आहे. आणि त्यांनी ते पत्र टाकलं, यथासमय टाकलं. आणि दुर्दैवाने ते पत्र उद्बोधनला पोहोचलं, मायरवाडीला पोहोचलं, पण त्यांच्या हातात नाही पडलं, म्हणजे महाराजांच्या. आणि ठरलेल्या दिवशी हे येऊन हजर झाले. आणि हजर झाले आणि त्यांना बघितल्याबरोबर महाराज नाराज झाले. "अरे, आपल्या संघाचा नियम आहे. न कळवता तू असं कसं काय आला? बिलकुल हे मला आवडलं नाही आणि तुझ्याकडनं ही चूक वगैरे." त्यांनी त्यांना जे काही म्हणजे त्यांना म्हणजे समजवायचं असं समजवण्याचा प्रयत्न केला. उमानंदजी महाराजांनी सुद्धा आपली बाजू मांडली, पण ते ऐकायला तयार नाही. ऐकायला तयार नाही आणि त्यांनी त्यांना परत जायला सांगितलं. मायरवाडीतून ते परत जातात बेलूर मठात आणि इकडे 1-2 दिवसामध्ये ते पत्र त्यांच्या हातात सापडतं. आता शारदानंदजी महाराज त्यांना इतकं दुःख होतं, इतकं दुःख होतं, की ते लागलीच ते पत्र घेतात आणि जातात राजा महाराजांकडे बेलूर मठात आणि प्रणाम करून सांगतात, "महाराज, मी या जनरल सेक्रेटरी या पदाचा इथे याच्यावरती राहण्याकरता योग्य नाहीये." महाराज विचारतात, "का?"
ते सगळी घटना सांगतात आणि आपली सगळी वेदना त्यांना सांगतात. राजा महाराज त्यांची समजूत घालतात. ठीक आहे, हे काही जाणून तर केलेलं नाहीये. तुझ्या मनात काही त्याच्याप्रती काही भावना नाहीये. हे पत्र योग्य वेळी तुझ्या हातात पडलं नाही म्हणून ही घटना घडली आहे. तर त्यांच्या समजवण्यावरनं ते थोडे शांत होतात आणि तोपर्यंत ते साधू होते तिथे नसतात, ते निघून गेलेले असतात. त्यांच्याशी काय संपर्क साधतात, पत्र वगैरे टाकतात आणि त्यांची समजूत घालतात. पण म्हणण्याचा अर्थ काय, की वरच्यावर जर बघितलं ती घटना फार छोटी वाटते. पण यातून शारदानंदजी महाराजांचं एक उदात्त चरित्र आणि त्यांचं जे मनामध्ये किती प्रेम होतं सर्वांप्रती, हे आपल्याला लक्षात येतं. त्यांच्या जीवनातली एक सगळ्यात शेवटची घटना ते सांगून मग तिथे थांबूया आपण. की झालं असं होतं, की घटना अशी घडली, की त्यांच्या शेवटी भक्त लोकांना ते खूप प्रेम करायचे, साधू लोकांना खूप प्रेम करायचे. आणि त्यांच्या या स्वभावामुळे आणि त्यांचा आता शेवट निकट आलेला आहे. त्यांच्या ते ध्यानात येत आहे. आणि त्यावेळेस एका भक्तांनी विचारलं, की "महाराज तुम्ही सर्वांना इतके समान रूपाने कसं प्रेम करू शकता? ते कसं काय शक्य आहे?" तेव्हा ते काही उत्तर देत नाही. पण त्याच काळामध्ये ते बेलूर मठात येतात आणि काय जाणं त्यांना काय होतं? त्यांना ती एक घटना लक्षात येते, की त्यांनी आपल्या सुरुवातीच्या काळामध्ये भगवान श्रीरामकृष्णांना मागणी मागितली होती, की सर्वांमध्ये मला तोच एक ईश्वर खेळत आहे, याची अनुभूती झाली पाहिजे. यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते ईशोपनिषद. की जो सर्व भूतांमध्ये तोच ईश्वर बघतो, तो कोणाची घृणा करू शकत नाही. तर त्या भक्ताला त्यांना आल्यानंतर उत्तर देतात, की "अरे, मी ठाकूरांना असं-असं मागितलं होतं आणि तसं मागितल्यामुळे मला प्रत्येकामध्ये ठाकूरच दिसतात आणि म्हणून कदाचित मी सगळ्यांना प्रेम करू शकतो." असं उत्तर स्वामी साधानजी महाराज देतात आणि ते किती सत्य आहे. त्यांचं जीवन हे खूप प्रेरणादायी आणि आपल्याला एक स्फुरण देणारं आहे. आजच्या या दिवशी आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करूया, की जे प्रेम त्यांनी सर्वांना दिलं, जी श्रद्धाभक्ती त्यांना लाभली, तीच श्रद्धाभक्ती आम्हा सर्वांना सुद्धा आमच्या जीवनात भगवान श्रीरामकृष्णांप्रती, माताजीप्रती आणि स्वामीजीप्रती लाभो. अशीच एक प्रार्थना करून माझ्या वाणीला इथेच विराम देतो. हरी ओम.